वर्षापासून पनवेलमध्ये सामाजिक कार्य करण्याचं काम याकूब बेग ट्रस्टच्या माध्यमातून केलं गेलं होतं। गेले 4 पिढ्यांपासून याकूब बेग ट्रस्टच्या माध्यमातून पनवेलमधील गोरगरिबांना, गरजूंना अन्नधान्यांचं वाटप म्हणा किंवा गरजूंना कपड्यांचं वाटप म्हणा, असे विविध कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून केले जातात। गेली 4 वर्षापासून हे ट्रस्ट चालवण्याचं काम बेग परिवारातर्फे केले जात आहे। आज या बेग परिवाराचे अध्यक्ष आणि याकूब बेग ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाभाई याकूब बेग आपल्या सोबत आहेत बातचीत करण्यासाठी। आज त्यांचा जन्मदिवस आहे। जन्मदिवसानिमित्त आज आपण त्यांच्यावर काही खास बातचीत करणार आहेत। आपण जाणून घेण्यानंतर त्यांच्या भविष्यामध्ये किंवा त्यांच्या काय घडामोडी आहेत आपण नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊया। बेग साहेब, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर गेली कित्येक वर्षापासून आपण शिवसेनेत होतात आणि आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। आजही आपण स्वतःला शिवप्रेमी म्हणून संबोधत आहात। काय वाटतंय, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, कसं वाटतंय? मी शिवसेनेमध्ये 25 वर्ष होतो। शिवसेनेत बाळासाहेबांचं जे प्रेम मला मिळालेलं आहे आणि बाळासाहेबांचे जे शब्द होते ते शब्द बाळासाहेब जिवंत असेपर्यंत मी कधीही हा विचार केला नाही तर मी कुठल्या पक्षात जाईल। पण बाळासाहेबांच्या देहांतानंतर मी काँग्रेस पक्षात येण्याचं धाडस केलं। त्याचं कारण आहे का आज शिवसेना इथं असली तरी शिवसेनेचं कुठलंच कार्य नाही। लोकांपर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते पुढारी हे पोचत नाहीत आणि लोकांच्या वेळेवरती कुठल्या समस्येचे प्रश्न ते सोडवत नाहीत। आज काँग्रेस पक्षात रामशेठ ठाकूर आल्यानंतर पनवेल शहरामध्ये काँग्रेसचं एक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा इथं विजय झाल्यानंतर पनवेल शहरात तालुक्यात कायापलट झालेली। शेतकरी कामगार पक्षाचे आमदार सातत्याने इथे येत होते, परंतु पनवेल तालुक्याचा विकास हा झालाच नव्हता। विकास कशाला म्हणतायत? आज पनवेल तालुक्यातल्या लोकांना कळायला लागलेलं का विकास म्हणजे हे। आज एवढं मोठं ब्रिजचं काम, हे हॉस्पिटलचं काम, हे सगळं काम आमदार साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी सातत्याने केलं। आज पनवेल शहरातल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम हे सगळं त्यांनी त्यांच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि आमदार साहेबांचं असं आहे, अहोरात्र रात्री 2 वाजता सुद्धा तुम्ही त्यांना आवाज द्या तर ते तुमच्या मदतीला उभे आहेत। रामशेठ ठाकूरांचं कार्य म्हणजे त्यांची समाजसेवा करण्याची वृत्ती अशा प्रकारे आहे। तो कुठलाही माणूस आज त्यांच्या दरबारात गेल्यानंतर तो अपयशी होत नाही, त्याला यशच मिळतंय आणि त्याचं न होणारं काम त्यांनी करून दिलेलं आहे। हे सगळं पाहून मी आकर्षित झालो आणि काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केला। मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मला रामशेठ ठाकूर साहेबांनी, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी, जिल्हा अध्यक्ष आरशी घरत साहेबांनी, लक्ष्मण शेठ पाटील, अरुण शेठ पाटील या सगळ्यांनी मला सांगितलं का मुन्नाभाई, आज तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आलात, कुठलंही काम असेल, कुठल्याही माणसाचं काम असेल आणि तुम्ही आणलेलं काम आम्ही त्याला अगोदर प्राधान्य देऊ आणि आम्ही करू आणि त्याप्रमाणे ते आज कुठलंही काम मी सांगितलेलं आहे ती सगळी कामं त्यांनी केलेली आहेत आणि करतायत। पाहिलं गेलं तर राजकारणी जो माणूस असतो समाजकारणापासून नेहमी लांब राहत असतो, पण आपल्या बाबतीत पाहिलं गेलं तर आपण समाजकारणाला जास्ती महत्त्व दिलेलं आहे। राजकारणापासून आपण नेहमीच लांब राहिलेलं आहे, असं का? समाजकारणाला आपण एवढं महत्त्व का दिलेलं आहे? कारण आजची पिढी पाहायला गेली तर समाजकारणापासून लांब असते। लोक म्हणायला गेले तर मतापोटी हे राजकारणी सगळीकडे पळत असतात, पण आपल्या बाबतीत हे सगळं वेगळं आहे, असं का? याचं कारण मी हे सांगेल, काही माझ्या वाडवडिलांची, आजोबांची पुण्य आहे। ज्यांनी जे पेरलं होतं ते उगवतोय, त्या प्रकारे आज त्यांनी बोललेलं आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी हे काम करतो। त्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी तसं केलं, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी तसं केलं आणि आज माझ्या वडिलांचा मुलगा म्हणून मी पण तेच नातं गोचं सांभाळलंय आणि समाजसेवेचं कार्य करतोय। आपण पनवेलमध्ये गेली 70 ते 80 वर्ष राहतात, 4 पिढ्या आपल्या राहता आहेत। काय वाटतं पनवेल तेव्हाची स्थिती आणि आताची सेवा जर आपण पाहिली तर आपण त्याला कशा विषयात करू? पनवेल शहरात त्यावेळची स्थिती एक वेगळीच होती आणि मी आज पनवेलची स्थिती जी आहे की मुंबई आणि पनवेल हे वेगळं वाटतच नाहीये। अशा ह्याच्यामध्ये आज काँग्रेस पक्षाने जे कार्य सुरू केलेलं आहे ते मौल्याचं आहे। आज पनवेल शहरामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज काँग्रेस पक्षाला इथं जिवंतपणा आलेला आहे आणि पनवेल शहराचा असा विकास रामशेठच्या हातून, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या हातून असा विकास होणार आहे आणि असं कार्य होणार आहे का लोक बघत राहतील।
काय सांगाल त्यांच्या विचाराबद्दल, काय सांगाल? कारण एकंदरीत जर पाहिलं तर पनवेलमध्ये झपाट्याचा जो विकास आणलेला आहे तो आमदार प्रशांत ठाकूर आणि अमशा ठाकूरांच्या माध्यमातून झालेला आहे. काय सांगाल त्यांच्याबरोबरचं एकंदरीतच त्यांचं जे वातावरण आहे, आपलं त्यांच्याबरोबरचं उठणं बसणं आहे, काय सांगाल त्यांना? कसं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एकंदरीतच काय सांगाल दोघांना? त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे आज आपण तुलना करू शकत नाही. त्यांचं विचार करण्याची शैली, त्यांची काम करण्याची शैली, त्यांची बोलण्याची शैली, त्यांची काम करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी एक वेगळ्या आहेत आणि त्याच्यातनं माणसाला शिकायला मिळेल. ज्या माणसाकडं अभ्यासू व्यक्ती असेल तो त्यांच्या सानिध्यात जाऊन बसला तर त्याला तिथनं काही ना काही प्राप्तच होणार आहे. त्यांनी कधीही कुठं दुजाभाव केलेला नाही. प्रत्येक येणाऱ्या माणसाला त्यांनी कधी हे पाहिलं नाही का हा दुसऱ्या पक्षाचा आलेला आहे आणि याचं काम मी कसं करायचं म्हणून यांनी त्याला अगोदर जवळ केलं. आपलं असेल तर त्याला थांबवलं का 5 मिनिटं तू थांब, पण ह्याला जवळ गेलं आणि त्याचं काम करून दिलंय. गेली कित्येक वर्षापासून आपण शिवसेनेत होतात. बाळासाहेबांबरोबरचे आपले संबंध देखील खूप घनिष्ठ होते, पण असं असताना देखील आपण शिवसेनेत 25 वर्ष होतात, पण कुठच्याही प्रकारच्या राजकारणाच्या आपण निवडणुका लढवलेल्या नाही. आपण राजकारणापासून नेहमी लांब राहिलेलं नाही. असं का? याचं कारण असंच का इथले जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांनी कधीही इथं शिवसेनेला वाढवण्याचं काम केलंच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कधी मी राजकारणात कधी उतरलो असतो तर मला पडण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. तर कार्य नसेल तर कुठलाही माणूस तुमच्या जवळ येऊन उभा राहणार नाही. आज समाजसेवेच्या माध्यमातून आज ही जी लोक आज माझ्याजवळ आहे ही समाजसेवेमुळे आहे. राजकारणामुळे माझ्याजवळ शिवसेनेच्या वेळेला राजकारण म्हणून कोणीच नव्हतं. त्याचं कारण एवढं का इथं शिवसेनेचं कार्यच नाही आणि त्यांनी कार्य केलंच नाही. त्यांनी फक्त आपलं कसं भलं होईल ह्या गोष्टीकडं जास्त लक्ष त्यांचं केंद्रित ठेवलं होतं आणि दुजाभाव ठेवला होता का हा याचा आहे, हा याचा आहे, तू त्या कार्यकर्त्याचा कार्यकर्ता आहेस, तू माझ्याकडे कसा आलास. ह्या सगळ्या ज्या आतले जे वादविवाद यांनी निर्माण करून ठेवलेले होते त्याच्यामुळं इथं शिवसेना फोपावली नाही. आज आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. 25 वर्ष आपण शिवसेनेत होतात. बाळासाहेबांबरोबर आपले नेहमी चांगले संबंध होते. काय सांगाल बाळासाहेबांच्या अशा कोणत्या आठवणी आहेत ज्या आजही आपल्या हृदयाला आहेत? बाळासाहेबांना मी पहिल्यांदा भेटायला गेलो त्यावेळेला माझ्याबरोबर माझे मित्र सुधाकर लाड आणि अन्य होते. बाळासाहेबांनी मला जसं पाहिलं तर बाळासाहेब उठून उभे राहिले आणि मला गळ्याला लावलं. मला बसवलं आणि मला विचारलं का उद्या पाकिस्तानाने आपल्या देशावर हल्ला केला तर मुन्ना तू काय करशील? साहेब त्या पाकिस्तानाला पहिले तिथं उभा चिरून टाकील. त्यावेळेला बाळासाहेबांनी शब्द सांगितला का शिवसेना ही मुसलमानाची वैरी नाही, मुसलमान त्याचे दुश्मन नाहीत. जे पाकिस्तानी आहेत त्यांची विचारसरणी जी आहे त्या लोकांचा विरोध फक्त शिवसेना करते. मुन्ना तू आमचा होता, आमचा आहे, हा महाराष्ट्र तुझा आहे. आणि बाळासाहेबांनी पुन्हा मला कडकडून गळ्याला लावलं आणि तू शिवसेनेत आलास. मला पुष्कळ आनंद झाला म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा मला गळ्याला त्यांनी लावलं आणि त्या आठवणी ज्या आहेत माझ्या हृदयात अशा बिंबून राहिल्या का मी विसरू शकलो नाही. त्याच्यानंतर अनेकदा ज्या वेळेला बाळासाहेब मातोश्रीवर निघायचे त्याच्यातला फार्म हाऊसला यायचे तर अगोदर मला फोन यायचा का मी निघालेलो आहे आणि तू ये. तर मी इथं डाक बंगल्याजवळ माझी स्कूटर होती मी घेऊन तिथं थांबतो. बाळासाहेब गाडी घेऊन यायचे. पावसाळ्याचे दिवस होते, रस्त्याला खड्डे पडलेले होते. बाळासाहेब आले, मी तिथं उभा होतो. गाडी पुढे गेली ती बाळासाहेबांनी गाडी थांबवली आणि गाडी मागं आली. बाळासाहेबांनी काच उतरवली आणि आवाज दिला मुन्ना इकडे. तर सगळे जे डिपार्टमेंटवाले सगळे जे कार्यकर्ते होते सगळे आवाज झाले. काल माझ्या गाडीच्या मागे ये आणि यांना 15 मिनिटं कोणाला पुढे येऊन द्यायचं नाही. मी त्या पोलिसांना सांगितलं का कुठली एक गाडी 15 मिनिटं आली नाही पाहिजे आणि मी स्कूटर घेऊन बाळासाहेबांच्या गाडीच्या मागे फार्म हाऊसवर गेलो. बाळासाहेबांच्या बरोबर ताटात बसून मी जेवलेलो आहे. महासाहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिले आणि त्यांचं ते प्रेम आहे ते मी कधी विसरू शकत. आज आपण काँग्रेसमध्ये जरी असताल तरी शिवप्रेमी म्हणून आपण संबोधतात स्वतःला, पण काय वाटतं बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाही अशी खंत सगळ्यांना खूप चांगले विचार आपल्याला सर्वांना देऊन दिलेले आहेत. पण हे असं असताना काय वाटतं राज्याची आजची शिवसेनेची स्थिती आहे, परिस्थिती आहे, त्याबद्दल एकंदरीत आपण कसं पाहताय या सगळ्या गोष्टी? आज परिस्थिती अशी आहे का शिवसेनेमध्ये जो दुजाभाव निर्माण झाला
आज राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्यामध्ये जे संघर्ष क्लेश जे निर्माण झाले त्याच्यामुळं शिवसेनाचे कच्चीकरण झालेलं आहे आणि भविष्यात आता शिवसेनेला पुन्हा उभारण्यासाठी तो नेता राहिलेला नाही तर ज्यांना बाळासाहेब ठाकरे म्हणत होते आणि ते गड आज या खानदानाच्या कुठल्याही नेत्याकडे नाही. त्याच्यामुळं आज शिवसेनेची दुर्दशा झाली. आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या हजारो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे, काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे आपल्या प्रेमापोटी. काय वाटतं, काँग्रेस पक्षाने खूप साऱ्या आशा आपल्याकडनं व्यक्त केलेल्या आहे, भविष्यात या सगळ्या आशा आपण काँग्रेस पक्षाच्या कशा प्रकारे पूर्ण करणार? आज या सगळ्या लोकांचा माझ्यावरती जो विश्वास प्रेम त्यांनी जो दाखवला त्याच्याबद्दल मी अगोदर तर त्या सगळ्यांचा आभारी आहे. तसे हे शहरातलं झालं, आता तालुक्यात येतोय आणि या पनवेल तालुक्यातले जे आता आपले जे खेडेगाव आहेत तिकडची लोक सुद्धा आता सातत्याने काँग्रेसमध्ये येणार आहेत आणि आता लवकरच या 15-20 दिवसाच्या आतमध्ये मी 2-4 गाव काँग्रेस पक्षामध्ये आणणार आहे. तर एकंदरीत आजच आपण पाहिलं असेल आपल्या अरुण भगत यांनी कार्यक्रमाला आपल्या व्हिजिट दिली होती, त्यावेळी त्यांनी असे विचार व्यक्त केलेले आहे की उरण मतदारसंघ नव्याने उभारलेला आहे आणि ते तुमच्या सारख्या कॅन्डिडेटची जरूरत आहे. तर भविष्य काळात उरण विधानसभाच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, आपण उमेदवारीसाठी इच्छुक आहात का किंवा आपण असा काय विचार केलेला कारण काँग्रेस पक्षाला एका चांगल्या आमदाराची उरण सारख्या एरियामध्ये एका चांगल्या आमदाराची गरज आहे, तर त्या माध्यमातून जर काँग्रेसने आपल्याला जर काही ऑफर केली तर आपण निश्चितच याच्यावर विचार करणार आहात? मी आमदारकीच्या निवडणुकीबाबत अद्याप माझं काही प्रयास नाही आणि आता अरुण शेठनी जे सांगितलेलं आहे तो त्यांचा मोठेपणा आहे आणि कधी काँग्रेस पक्ष त्याबद्दल तसं विचार करत असेल तर राम शेठच्या मार्गदर्शनाशिवाय कधीही कुठला विचार माझ्या डोक्यात येणार नाही. शेवटचा एक प्रश्न शिवसेनेमध्ये होतात, काही गोष्टी अशा राहिलेल्या आहेत, कोणती खंत आहे, कोणत्या गोष्टी आहेत, पनवेलचा विकास असतो किंवा पनवेलच्या समाज कार्य आपण करता आहात, पण अशा कोणत्या गोष्टी विकासाच्या असतील किंवा लोकांच्या हिताच्या बाबतीत असेल, अशा कोणत्या गोष्टी ज्या आपण काँग्रेसच्या माध्यमातून आता पूर्ण करणार आहात? त्यावेळेला ती कुठलंच कार्य म्हणजे ज्या वेळेला आमची सत्ता होती नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष होता आणि मी नगराध्यक्षाला जाऊन भेटून का मला शाखा बांधायची आणि मला जागा हवी आहे, तर त्यावेळेला आमच्या जिल्हा प्रमुखांनी यांनी मी सातत्याने त्याचा पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा कुठंही कान हलवलेले नाही. त्या खंती यांनी करून ठेवलेल्या आहेत, कुठंच अशी यांनी शिल्लक जागा ठेवलेली नाही का आपला कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता आहे, त्याचं काम झालं पाहिजे आणि तो स्वतःसाठी मागत नाहीये तर त्याची शाखा कशासाठी आहे एक, पण त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचे विचारच कधी केलेले नाही आणि यांच्याकडनं आता कुठलीच अपेक्षा राहिलेली नाही का पनवेल शहराच्या विकासात हे कुठं काय काम करतील, म्हणून आता ती आशाच राहिली. आपल्याबरोबर मुन्नाभाई बेग यांनी सांगितलेलं आहे का आता काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केलेला असेल आणि पाहिलं असेल आपण आज वाढदिवस म्हटलं का लोक मोठमोठे कार्यक्रम आयोजित करत असतात, पण आज मुन्नाभाई यांनी समाजोपयोगी कार्यक्रम करून एक दाखवून दिलेलं आहे का राजकारणी चांगला समाजकारणी पण होऊ शकतो, असे धडे त्यांनी या समाजापुढे ठेवलेले आहेत. एकंदरीतच भविष्यात निश्चितच याचा फायदा पनवेलकरांना होणार आहे, पनवेलच्या विकासासाठी होणार आहे आणि निश्चितच याचा फायदा पनवेलच्या काँग्रेसच्या पक्षाला होणार आहे अशी आशा व्यक्त करायला हरकत नाहीये. कॅमेरामॅन सुशांत पवारचा सोनल नलावडे, दृष्टी न्यूज. Happy birthday.